नमस्कार मित्रांनो, इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र आजच्या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे। आता हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या मोबाईल फोनवर बघताय? ॲपलवर? मला वाटतं नाही, कदाचित बघतही असाल तर अभिनंदन तुमचं। पण हा जो इकॉनॉमिक्सचा सेशन आहे आणि ॲपलमध्ये कुठं आला? ॲपल म्हणजे खायचं नाही, ॲपल फोन। भारतामध्ये चायनीज कंपनीच्या 4 ब्रँड्सनी जवळपास भारतीय मोबाईल मार्केटचा 65% हिस्सेदारी काबीज केलेली आहे। 4 फोन्स आहेत, जिओमी, रियलमी, रेडमी, ओप्पो। या 4ही कंपनीजकडे भारतामध्ये 65%पेक्षा जास्त मार्केट या कंपनीने काबीज केलेलं आहे। आणि ऐकून नवल वाटून घेऊ नका, या सगळ्या कंपनीज चायनीज आहेत। चायनीज बद्दल तुमच्या मनात कदाचित राग असेलच, पण त्या रागाच्या भरात हा मोबाईल फोन तुमचा फोडू नका बरं का। बऱ्याचशा जणांचा असा ट्रेंड असतो, इंडिया पाकिस्तानची मॅच चाललेली असेल आणि इंडिया जर हारली तर ते टीव्ही फोडतात। तुम्ही मोबाईल तुमचा फोडू नका। मोबाईल फोडायची इच्छा असेल तर कुठल्या तरी गावातल्या गरीब मुलाला द्या, तो कदाचित शिक्षण पूर्ण करेल। त्यालाही द्यायची इच्छा नसेल तर मला आणून द्या। या 4ही कंपनीचा मागच्या वर्षीचा जो मार्केट होता तो जवळपास 70,000 कोटी रुपयाचा होता। आता 2024 म्हणजे 31 मार्च 2024 पर्यंत त्यांनी भारतामध्ये जी सेल केलेली आहे ती जवळपास 95,000 कोटी रुपये एवढी केलेली आहे। त्यांना जवळपास असलेली कॉम्पिटिशन फक्त 2 कंपनीज आहेत। एक ॲपल, कदाचित त्यांचे फोन महाग असतात, लाख सव्वा लाखाला फोन असतो। नॉर्मल मिडल क्लास माणसाला, मलाही ते परवडत नाही। आपण काय करतो, हे 4 ब्रँड्स मधला एखादा ब्रँड घेतो। वन प्लस आहे आणि साऊथ कोरियातला आपला सॅमसंग फोन आहे। तर मग हे इकॉनॉमिक्स मधलं काय आपल्याला धडा देतात? हे आपल्याला हे सांगतं की कस्टमर जे असतात ते अशा गोष्टी प्रिफर करतात जे त्यांना त्यांच्या पाकिटाला किंवा त्यांची जी इन्कम आहे त्याला ते सूट करणार आहे। मग आपल्या देशात असा एखादा ब्रँड नाही का? असे ब्रँड होऊन गेलेले आहेत, पण ते मार्केटमध्ये कदाचित तग धरू शकले नाही। आणि या 4ही कंपनीजकडनं भारताला खूप मोठा रेव्हेन्यू प्राप्त होतो। बरं, या 4ही कंपनीज इथं अजिबात थांबलेल्या नाही बरं का। इकॉनॉमिक्समध्ये व्हाईट गुड्स नावाचा एक प्रकार आहे। व्हाईट गुड्स म्हणजे टीव्ही, रेफ्रिजरेटर, एसी, ह्या सेक्टरमध्ये सुद्धा या कंपनीजनी स्वतःचा शिरकाव केलेला आहे। असं म्हटलं जातं साधारणतः टीव्हीजमध्ये म्हणजे टेलिव्हिजन सेट्समध्ये 40 पेक्षा जास्त चायनीज कंपनीज भारतात सध्या स्वतःचे प्रोडक्ट सेल करतायत। व वॉशिंग मशीनमध्ये, एसीमध्ये ही संख्या जवळपास 15 ते 20 या घरात आहे। भारताची वाढती लोकसंख्या, लोकांचं असं वाटणं की माझ्याकडे टीव्ही असावा, एक टीव्ही असून 2 टीव्ही असावे, घरात एका रूममध्ये एसी आहे तर दुसऱ्या रूममध्ये एसी पाहिजे, घरात वॉशिंग मशीन पाहिजे, हे कुठेतरी कंझ्युमर डिमांड मोठ्या पद्धतीने चायनीज कंपनीने टॅप केलेली आहे व ते आपला मार्केट कॅप्चर करतायत। उद्या चलून असं म्हणू नका की आपल्या घराघरात चायनीज आयटम पोचलेले आहेत। व सध्या हे चायनीज आयटम काय यूज अँड थ्रो नाहीये, त्यांची क्वालिटी बऱ्यापैकी चांगली यायला सुरुवात झालेली आहे। आणि हे कुठेतरी आपल्या इकॉनॉमीला इम्पोर्ट ड्युटी देतात, जीएसटी देतात आणि इन्कम टॅक्सही देतात। तर तुमचा काय विचार आहे? आता हा फोन ज्याच्यावर तुम्ही मोबाईलवर हा व्हिडिओ बघताय तो तुम्ही फोडणार का? फोडा, प्रश्न तुमचा आहे, कारण फोन तुमचा आहे, डिसिजनही तुमचा आहे। आज इथंच थांबूया। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व हो, भेटत राहा। नमस्कार।